आत्मा हा अमर आणि अविनाशी आहे. त्यामुळे मी मारणारा किंवा मी करणारा ही समजूतच मुळात खोटी आहे. आत्मा मरत नाही आणि मारतही नाही. शास्त्रानुसार प्रत्येकाच्या वर्णाश्रमाप्रमाणे त्याला जे आवश्यक कर्म ती त्याने करणं हा प्रत्येकाचा धर्म. आणि म्हणून स्वधर्माला अनुसरून जे श्रेयस्कर आहे तेच कर असं सांगते ती भगवद्गीता. हरिओ. आता 41वा श्लोक आहे. काय म्हणतात बघा. ब्राह्मण क्षत्रिय विशां शूद्राणां च परन्तप कर्माणि प्रविभक्तानि स्वभाव प्रभवैर्गुणैः. हे परंतप, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांचं वर्गीकरण हे प्राकृतिक गुणांद्वारे उत्पन्न त्यांच्या स्वभावानुसार केलेलं आहे. परंतप हे अर्जुना, ब्राह्मण क्षत्रिय विषयांच, ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य व्यक्तित्वाची माणसं, तसंच शूद्राणाम कर्माणी, शूद्र व्यक्तित्वाची माणसं त्यांची सर्वांची कर्म स्वभाव प्रभवी गुणे प्रविभक्तानी, त्यांच्या स्वाभाविक गुणांद्वारे उत्पन्न केली गेली आहेत. हे त्या प्रकारच्या व्यक्तित्वाचं वर्णन, जातीचं वर्णन आहे. ब्राह्मण व्यक्तित्व, क्षत्रिय व्यक्तित्व वगैरे. सामान्यपणे आपण लोक त्याला जात असं म्हणतो, पण शास्त्राप्रमाणे ते जाती नाहीत हो, ते वर्ण आहेत. जाती म्हणजे मनुष्य जाती, पशुजाती, वृक्षजाती. आता हे भेद त्यांच्या आकारामुळे झालेत आणि ते जन्माप्रमाणे ठरतात, हेही बरोबर आहे. पण कारण काय होतं, पशुने जरी किती प्रगती केली ना तरी त्याच जन्मात काही तो मानव होत नाही ना, मानवजातीत प्रवेश करू शकत नाही. पण ब्राह्मण क्षत्रिय हे मात्र गुणकर्माप्रमाणे केलेले भेद आहेत बरं का. ह्यांना म्हणतात वर्ण. गुण किंवा कर्म जर बदललं तर वर्ण बदलतात, हे अगदी स्पष्ट आहे. शास्त्रार्थाने ब्राह्मण क्षत्रिय इत्यादी जन्माप्रमाणे नव्हे तर गुणकर्माप्रमाणे ठरतात. परंतु काळाच्या ओघामध्ये ही वर्णव्यवस्थेला जातीव्यवस्था असं नाव पडलं. त्यामुळे हिंदू समाज अनेक जाती आणि पोटजातीमध्ये विभागला गेला आणि म्हणूनच समाजाचं खूप मोठं नुकसान पण झालं. ह्या भेदांसाठी आधार घेतला भगवद्गीतेचा. त्यातला 4थ्या अध्याय जो 13वा श्लोक आहे त्याचा आधार घेतला गेला. तिथे भगवंताने काय सांगितलं, चातुर्वर्ण्य मया सृष्टम गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि मा विद्य कर्तारमव्ययम्. 4थ्या अध्यायातला 13वा श्लोक. गुण आणि कर्म यांच्या विभागाप्रमाणे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे 4 वर्ण मी निर्माण केले. पण खरं तर मी काय त्यांचा करता नाही आहे. कारण काय बरं, प्रकृतीच्या गुणांच्या विभागणीमुळेही अनेक प्रकारची, पण मुख्यतः 4 प्रकारची व्यक्तित्व तयार होतात. याचा अर्थ असा की भगवंताने ते वर्ग निर्माण केले नाहीत हो. सर्व मानवजातीचं त्याने केवळ वर्गीकरण केलं आहे. जसं पहा, शास्त्रांमध्ये एखाद्या विशिष्ट समूहाचं वर्गीकरण करायचं आहे तर काय करतात, प्रथम त्याची सगळी माहिती एकत्र केली जाते, डाटा एकत्र केला जातो, मग तिचं वर्गीकरण केलं जातं. असंच असतं की नाही. आता उदाहरणार्थ जेव्हा सर्व प्राण्यांचं वर्गीकरण शास्त्रज्ञांनी केलं तेव्हा त्यांनी काय केलं, प्रथम त्यांचं 2 विभागात वर्गीकरण केलं. पाठीचा कणा असलेले प्राणी आणि पाठीचा कणा नसलेले प्राणी, म्हणजे 2 विभाग झाले. आणि मग काय होतं, त्यात वर्गीकरणामध्ये एकमेकांमध्ये भांडण लावण्यासारखं काय आहे का, यात काय आहे विशेष, का बरं, म्हणजे त्यात कोणी वरिष्ठ कोणी कनिष्ठ असं काही ठरवत नाही ना. केवळ जे आहे त्याचं वर्णन केलं आहे, वर्गीकरण केलं आहे. मग त्यात पुढे आणखी वर्गीकरण झालं. कसं, सस्तन प्राणी आणि सस्तन नसलेले प्राणी, काही खग म्हणजे आकाशात उडणारे, काही पाण्यात राहणारे, काही सरपटणारे, काही चालणारे, या सगळ्या प्राण्यांत भेद आहेत ना. हे फक्त त्यांचं वर्णन आहे हो. आणि आपल्या शास्त्रज्ञांनीसुद्धा फार पूर्वीचे सर्व प्राण्यांचं वर्गीकरण केलंच आहे की. त्यांना असं आढळलं की सगळे जीव मुख्यतः 4 प्रकारे जन्माला येतात. कुठले, जारज, अंडज, स्वेदज आणि उद्भिज. जारज म्हणजे नरमादीच्या संबंधातून स्त्री पुरुषांपासून उत्पन्न होणारे प्राणी, म्हणजे मनुष्य, प्राणी, पशु इत्यादी. अंडज म्हणजे अंड्यामधून जन्म घेणारे बहुतेक सगळे पक्षी आणि काही प्राणी, कोंबडी वगैरे. स्वेदज म्हणजे घामातून निर्माण होणारे किंवा ओलाव्यामुळे निर्माण होणारे प्राणी, जसं बुरशी असते, केसातले ओवा असतात तसं. आणि उद्भिज म्हणजे जमिनीतून बीमधून उगवणारे, म्हणजेच काय झालं, वृक्ष, वेली वगैरे सगळं. आता हे भेद काही शास्त्रज्ञांनी निर्माण नाही केले हो. हे भेद जसे आहेत असं तर सांगितलं नाही फक्त.
तसंच माणसांमध्ये सुद्धा 4 व्यक्तित्वाची माणसं सगळ्या जगात, सगळ्या जातीमध्ये, सगळ्या धर्मामध्ये दिसतात की. काही संतांनी या 4 प्रकारांचं व्यक्तित्वाचं गुणांची टक्केवारी सांगितली बरं का. ते संत काय म्हणतात, ब्राह्मण व्यक्तिमत्व म्हणजेच काय, ज्याच्यामध्ये 80% सत्वगुण आहे, 15% रजोगुण आहे आणि फक्त 5% तमोगुण आहे. म्हणजेच सत्वगुणाचं प्राधान्य आहे तो ब्राह्मण वर्ण. क्षत्रिय वर्ण म्हणजे काय, क्षत्रिय म्हणजे सत्वगुण 15%, रजोगुण 80% आणि तमोगुण केवळ 5%. रजोगुणाची प्रधानता आहे, पण जोडीला 15% सत्वसुद्धा आहे ना. वैश्य व्यक्तिमत्व म्हणजे 5% सत्व, 80% रज आणि 15% तमोगुण. म्हणजे इथेही रजोगुणाची प्रधानता आहे, पण जोडीला तमोगुण बराच जास्त आहे, 15% इतका आहे. आणि शेवटी शूद्र व्यक्तिमत्व म्हणजे फक्त 5% सत्व, 5% रज आणि 90% तमोगुण. ही तमोगुणाची प्रधानता आहे. आता पहा, आधुनिक काळात हे वर्गीकरण असं होईल की जे कोणी सर्जनशील आहेत लोक, चिंतन मनन करणारे लोक आहेत, समाजाला तत्वविचार देणारे, बुद्धिवादी, प्रकांड पंडित, ज्ञानाचा संग्रह करणारे आणि सर्व जगाला ते ज्ञान देणारे, असे जे कोणी आहेत ते सगळे याच्यात येतील. सगळ्यांना ब्राह्मण व्यक्तिमत्व म्हणावं. तसेच सर्व संत, सत्पुरुष, सद्गुरू ही सगळीच ब्राह्मण व्यक्तित्वाचीच माणसं आहेत ना, असं म्हणता येईल. मग ते कुठल्याही जातीचे असोत. सर्व सत्ताधारी, राजकारणी, समाजहिताचं काम करणारे जे लोक असतील ते सर्वजण राजस व्यक्तिमत्वामध्येच येतात ना. यामध्ये खूप काम करायचं, भरपूर नाव कमवायचं, सत्ता प्राप्त करायची हे तर असतंच, पण त्याचबरोबर समाजाचं हितही मंडळी पाहतात, त्याचंही रक्षण करतात, त्यांच्या उन्नतीसाठी प्रयत्नसुद्धा करतात. तिसरं वैश्य व्यक्तिमत्व, त्याच्यामध्ये सर्व व्यापारी वर्ग, उद्योगपती, अर्थकारणी ही सगळी या व्यक्तित्वाची धोरणं आहेत ना. समाजाची अर्थव्यवस्था यांच्यावर तर अवलंबून असते हो. इथेही 80% रजोगुण आहे, प्रचंड उद्योगीपणा आहे, पण समाजाची भल्याची चिंता फार थोडी आहे. स्वतःचं आणि स्वतःच्या कुटुंबाचं भलं करणं हा मुख्य उद्देश आहे. चौथं शूद्र व्यक्तिमत्व, सर्व प्रकारची सेवा पुरवणारी माणसं, म्हणजे केवळ श्रम करणारे श्रमिक आले, थोडं बौद्धिक काम करणारे कारकून आले, अधिकारी इत्यादी, हे सगळे ह्याच्यामध्ये येतात ना. आणि हे वर्गीकरण सर्व मानवांमध्ये आहे, मग त्यांचा धर्म, पंथ, वंश कोणताही असो की. हे वर्ण होतात त्यांच्या गुणाच्या आणि कर्माच्या प्राधान्याने. जसे गुण तसा स्वभाव आपण घेऊन आलो आणि मग त्याप्रमाणे आपलं वर्तन होतं. पण त्याचबरोबर वाईट गुण जर प्रयत्नपूर्वक कमी करत गेलं, चांगल्या सवयी आणि गुण मुद्दाम अंगीकारले, तर स्वभावात साहजिकच बदल होतो आणि होत राहील. आणि मग वर्णही त्याप्रमाणे बदलत जायला स्पष्ट आहे. वर्णाचा एक अर्थ आहे रंग, बरं का. योगशास्त्रामध्ये या 3 गुणांना म्हणजेच सत्व, रज आणि तम या गुणांना वेगवेगळे रंग आहेत असं म्हटलेलं आहे. सत्वाचा रंग आहे पांढरा, रजोगुणाचा रंग आहे तांबडा आणि तमोगुणाचा रंग काळा असं म्हटलं आहे. काळाच्या ओघात काय झालं, हे वर्गीकरण जन्माप्रमाणे करण्यात यायला लागलं आणि वर्णाला जात म्हणायला लागले हो. त्यामुळे समाजामध्ये फार गोंधळ झाला आणि आजही होतो आहे. हे बदलणं आणि त्याला मूळ स्वरूप देणं समाजहिताच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. आणि ही सगळी 4 व्यक्तिमत्व जी आहे ना, ती प्रत्येकात वेगवेगळे असतात बरं का. असं काही नाही की एकच माणूस एकाच व्यक्तित्वाचा असतो. ब्राह्मण व्यक्तित्वाचा माणूससुद्धा सतत काही चिंतन करत बसत नाही. जेव्हा तो मेहनत करतो तेव्हा रजोगुण प्रधान असतो आणि जेव्हा केवळ कोणीतरी सांगतं त्याप्रमाणे सेवा कर्म करतो तेव्हा तोच माणूस शूद्रपण असतो ना. त्या वेळेत तो गुण त्या माणसावर प्रभाव गाजवत असतो हे स्पष्ट आहे. म्हणूनच वेदव्यासाने या श्लोकाद्वारे तेच वर्गीकरण केले बरं का. जन्मना जायते शूद्रः संस्कारात द्विज उच्यते वेदपाठी भवेत विप्र ब्रह्मम जानाति ब्राह्मणा. ज्याने ब्रह्म जाणलं तो ब्राह्मण. किंवा अगदी वेदांताचंच अंग असल्यामुळे पुरुष सूक्तामध्ये हाच विचार जर वेगळ्या पद्धतीने मांडला आहे. तिथे काय म्हणतात, ब्राह्मणो मुखमासीत बाहू राजन्यकृतः उरु तदस्यद वैश्या पद्भ्याम शूद्रो अजायत. तिथे समाज पुरुषाचं वर्णन आहे. मुख म्हणजे मुख आणि डोकं हे कोण आहेत, ब्राह्मण आहेत. दंड आणि काम करणारे हात एक क्षत्रिय आहेत. अन्न साठवणारं आणि त्याच्यापासून रक्त, मज्जा इत्यादी निर्माण करणारं जे पोट आहे ते वैश्य आहेत. आणि इकडे तिकडे नेण्याची सेवा करणारे पाय शूद्र आहेत. आता हे 4 आपल्या शरीरातच असतात की नाही, मग त्यात कोणी श्रेष्ठ कनिष्ठ असं थोडंच आहे, सर्वजण आवश्यकच आहेत की. भगवंतांनी या श्लोकात जे सांगितले ना ते वर्ण कसे झाले, कर्माणि प्रविभक्तानी स्वभाव प्रभव गुणैही. 4 वर्णांची कर्म त्यांच्या स्वभावता गुणांनी वाटून दिलेली आहेत हे सांगण्याचा उद्देश आहे. स्वतःचं परीक्षण करून आपण कोणत्या स्वभावाचे आहोत ते जाणावं आणि मग स्वतःच्या गुणात आणि स्वभावात कर्मामध्ये योग्य ते बदल करावे आणि स्वतःच्या उद्धाराच्या मार्गावर जावं. आता जसा माणसाचा स्वभाव असतो तशी कर्म घडतात.
आणि म्हणूनच ह्या प्रकारच्या स्वभावांना 4 प्रकारच्या स्वभावांना अनुसरून सामाजिक जीवनाचे 4 प्रकार होतात. यात सुद्धा प्रत्येकाचं विशिष्ट कार्य कसं असतं हे कसं समजावं ते भगवंत आता पुढच्या श्लोकापासून सविस्तर सांगतायत पहा. आता आपण 42व्या श्लोकाकडे येतो आहे. शमोदमस्तपः शौचं क्षान्तिरार्जवमेव च ज्ञानं विज्ञानमास्तिक्यं ब्रह्मकर्मस्वभावजम्. शांती, आत्मसंयम, तपस्या, पावित्र्य, सहनशीलता, प्रामाणिकपणा, ज्ञान, बुद्धिमत्ता आणि धार्मिकता या स्वाभाविक गुणांनुसार ब्राह्मण कर्म करतात. शम, दम, तप, शौच, क्षांती, मनोनिग्रह, इंद्रिय निग्रह, तपाचरण करणं हे सर्व, अंतर्बाह्य स्वच्छता, क्षमाशीलता, अर्जव म्हणजे स्वभावाचा सरळपणा, आस्तिक्य म्हणजे शास्त्र, ईश्वर, सद्गुरू यांच्यावर श्रद्धा ठेवणं, ज्ञानम च म्हणजे शास्त्रांचं अध्ययन आणि अध्यापन करणं, आणि विज्ञानम म्हणजे परमात्मा स्वरूपाच्या ज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेणं. ब्रह्मकर्म स्वभावजम, ब्राह्मण स्वभावाचे जी व्यक्ती असते तिचीही कर्म आहेत. म्हणजे 8 प्रकारच्या कर्मांना जो स्वभावतः अनुकूल आहे त्याला ज्यालाही कर्म करणं आवडतं तो ब्राह्मण आहे असं भगवान सांगतात. जाती कुठली असू दे. याचाच अर्थ असा की आपण आज जात ह्या शब्द ज्या अर्थाने वापरतो ना त्याप्रमाणे सुद्धा एखादी व्यक्ती कोणत्याही जातीत जन्मलेली असली तरी त्याचं वरील कर्म करत असेल, त्याच व्यक्तीचा स्वभाव असा असेल तर त्या व्यक्तीला ब्राह्मणच समजावं. काय काय वैशिष्ट्य असतं त्या ब्राह्मण स्वभावाची. पहिलं शम. शम म्हणजे काय? मनावर पूर्णपणे ताबा प्राप्त करणं. माणसाचं मन नेहमीच अनेक ठिकाणी धावत असतं मग त्याला नियंत्रणात आणावं लागतं, भक्तीकडे त्याला वळवावं लागतं. सात्विक प्रवृत्तीच्या माणसाला हे अति आवश्यक वाटतं. मग त्यासाठी जे जे प्रयत्न करणं, जे जे त्याग करणं, अभ्यास करणं हे काय जे जे आवश्यक आहे ते सगळं तो करतो. आणि अशी ब्राह्मण प्रवृत्तीची माणसं ते अगदी सहजपणे स्वीकारतात सुद्धा आणि करतात सुद्धा. दुसरं आहे दम. दम म्हणजे इंद्रियांवर पूर्णपणे ताबा प्राप्त करणं. काही लोकांचा स्वतःवर काही ताबाच नसतो. काय बोलावं, काय करावं हे काही नाही, सतत काहीतरी चालू, बडबड चालू किंवा खाण्यापिण्याचं चालू. आता बघा ना, साध्या अगदी प्रवासात ते पाहायला मिळतं बरं का. मुंबई पुणे प्रवास आहे, कल्पना करा, ट्रेनने चाललो आहे. गाडीत बसल्यापासून जे काही येत दिसतं ना ते माणसं खातात बरं का. फळवाला आला घे फळ, चहावाला आला घे चहा. मग कर्जत आलं, कर्जतला वडापाव झालाच पाहिजे. तो संपतो उन्हाळ्याला गरम गरम भजी चिक्की येतात ते घ्यायला पाहिजे. मध्ये मध्ये घरून आणलेला फराळ चालूच असतो. काही नियंत्रणच नाही आध्यात्मिक जीवनात जसं मनावर नियंत्रण आवश्यक आहे ना तेवढंच इंद्रियांवर सुद्धा नियंत्रण आवश्यक आहे. किंबहुना आध्यात्मिक प्रवासाच्या सुरुवातीलाच ह्या गोष्टी साध्य करणं आवश्यक असतं बरं का. तिसरं आहे तप. तप म्हणजे कष्ट करण्याची तयारी, कष्ट सहन करण्याची क्षमता. इंद्रिय भोगाने आणि त्यांच्या विचारांनी माणसांच्या मनाची आणि इंद्रियाची क्षमता कमी होते. त्यांच्यावर शमद्वारे नियंत्रण केलं. पण जी वाचलेली शक्ती आहे तिचा उपयोग परमेश्वरविषयक चिंतन, मनन, ध्यान इत्यादीसाठी करता येतो. तप ही व्यक्तिनिष्ठ प्रक्रिया आहे. ज्ञानदेवता असं म्हणतात की सर्व काळ ईश्वर स्वरूपाचा विचार करणं हेच खरं तप आहे. पुढे शौचम. शौचम म्हणजे अंतर्बाह्य स्वच्छता बरं का. बाहेर स्वच्छ आणि आतमध्ये सुद्धा मनाचं पावित्र्य अतिशय आवश्यक आहे. नाही तर काय असतं, बाहेरचे कपडे अगदी स्वच्छ आहेत पण मनात मात्र काम, क्रोध, लोभ, मत्सर सगळे भरलेले आहेत. असं जर असेल ना, प्रत्येक कृती अशी असं तसं नसावं. प्रत्येक कृती कशी असली पाहिजे, ज्याद्वारे आपले मनातले जे चांगले विचार आहेत ते बाहेर यायला पाहिजेत. समजा आपण पिझ्झा हट, मॅकडॉनल्ड्स किंवा एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये गेलो, तिथे काय असतं, स्वच्छता अगदी परिपूर्ण असते ना. जमीन साफ असते, टेबल साफ असतं, पाणी अगदी ॲक्वागार्डचं असतं, टेबलावर येणारं खाणंसुद्धा उत्तम असतं. पण त्या सेवनामुळे मनाचं पावित्र्य वाढत नाही उलट भोगण्याची इच्छा वाढते. संसारामध्ये कधीकधी तेही करणं आवश्यक आहे, नाही असं नाही, पण ते अपवादात्मक असावं हे तर खरंच आहे ना. आता कसं असतं की एक समजा आता 5वा गुण सांगतात शांती. शांती म्हणजे काय? क्षमा करण्याची क्षमता बरं का. क्षमा करता येणं हा फार मोठा सद्गुण आहे. कोणी त्रास दिला, कष्ट दिले, अपमान केला, त्याला योग्य तो धडा शिकवण्याची क्षमता आपल्याकडे आहे. पण तरीही तसं न करता त्याला माफ करणं ही फार मोठी गोष्ट आहे. कधी अगदी सामान्य माणसंसुद्धा किती छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकतात. अमक्याने त्याच्याकडच्या लग्नामध्ये आपला योग्य तो मान ठेवला नाही,
म्हणून त्या कुटुंबाशी वर्षानुवर्ष अबोला धरणारी माणसं मी पाहिलेत हो. खरं तर क्षमा केल्याचा लाभ कोणाला होतो माहिती आहे? क्षमा करण्याला होतो बरं का. मनात काही बोज राहत नाही. नाही तर काय होतं, ज्या व्यक्तीने त्रास दिला ना ती व्यक्ती समोर आली किंवा नुसता तिचा विचार जरी मनात आला ना तरी मग काही माणसं विषण्ण होतात, रागावतात किंवा चडफडाट होतो. एकदा क्षमा केली की मनाची प्रसन्नता कधीच बिघडत नाही, कुठल्याही प्रसंगाने बिघडत नाही. अहो ज्ञानदेव बघा, तुकाराम महाराज बघा, काय कमी त्रास दिला लोकांना त्यांना, पण त्यांनी कधीच कोणाचा बदला घेण्याचा विचारसुद्धा केला नाही हो. क्षमता होती हां, पण क्षमावृत्ती होती. ज्ञानदेव तर असं म्हणतात की 7 स्वरांमध्ये जसा पंचम सूर आहे ना अतिशय मधुर, तसा क्षमा हा गुणसुद्धा ब्राह्मण स्वभावाच्या व्यक्तीमध्ये असलाच पाहिजे. तो त्याला फार शोभा देतो. 6वा गुण आहे अर्जव. अर्जव म्हणजे मनाची सरळता. उगाच छक्के पंजे नाहीत, लबाडी नाही, सगळा व्यवहार पूर्णपणे पारदर्शक. पण सरळता याचा अर्थ नको तिथे स्पष्ट बोलून इतरांना तोडून टाकणं असा मात्र नक्की नाही. अशी सरळ स्वभावाची माणसं दुसऱ्याचे दोषसुद्धा इतके हळूवारपणे दाखवतात की तो जराही दुखावला जाणार नाही. 7वा गुण सांगतायत ज्ञानम. शास्त्रांचा अध्ययन करायचं, त्यातून जे काही विषय मांडलेले असतात, म्हणजे जगत म्हणजे काय, जीव म्हणजे काय, ईश्वर म्हणजे काय, त्यांचे परस्पर संबंध कसे आहेत आणि या सर्वांना आधार देणारी जी शक्ती आहे परमेश्वर शक्ती, ती काय आहे, तिचं स्वरूप काय आहे आणि आपल्या सर्वांशी त्याचा काय संबंध आहे हे जाणणं. कर्म, ज्ञान, भक्ती, योग हे सगळे मार्ग नीट समजावून घेणं हे ज्ञान आहे. मानवी जन्माचं प्रयोजन ईश्वराशी एकरूप होणं हेच आहे की नाही. आणि 8वा गुण सांगतायत विज्ञान. ज्ञान समजावून घेतलं ठीक आहे, पण ते जर जीवनात उतरवलं नाही तर काय उपयोग आहे. त्यासाठी ज्या साधना आणि प्रयत्न करणं आवश्यक आहे ना ते केलं नाही तर त्याचा काहीच उपयोग नाही. या ठिकाणी विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान बरं का. कसली विशेषता आहे त्या ठिकाणी? विशेषता एवढीच आहे की प्रत्यक्ष जीवनात उतरवणं आणि भगवंताशी मनाने आणि बुद्धीने एकरूप होणं आणि इतरांचं जीवन सुखी करण्याचा प्रयत्न करणं हेच विज्ञान आहे ना. आणि हीच विशेषता आहे. ब्राह्मण स्वभावाच्या व्यक्तित्वाचा पुढचा गुण सांगतात आस्तिक्य. आस्तिक्य म्हणजे केवळ भगवंतावर श्रद्धा आहे, पूर्ण आस्तिक्य नाही, लक्षात घ्या. तो आस्तिक्याचा एक भाग झाला. आपण जे वाचलं, जे समजलं योग्य आहे ते जीवनात उतरवणं हे ध्येय आहे असा ठाम विश्वास असला पाहिजे हो. तरच ते जगणं उत्साहपूर्ण होईल ना. भगवंतावर तो विश्वास जरूर आहे, पण स्वतःवर, स्वतःच्या सिद्धांतावर पूर्ण विश्वास नसेल तर आपण जी काही साधना करतो ती योग्य आहे का अयोग्य आहे अशीच जर शंका असेल तर कसलं आस्तिक्य होते. आत्मविश्वास माणसाला असलाच पाहिजे, कारण परमात्मा आणि आत्मा काही दोन नाहीत ना. आत्मविश्वास म्हणजेच परमेश्वराचा विश्वास हो. आणि तसं जर असेल ना तरच माणूस परमेश्वराशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो बरं का, नाही तर नाही. त्यासाठी ते गुण आवश्यक आहे. अशा गुणाने ज्याचं व्यक्तिमत्व सुशोभित केलं ना त्यालाच फक्त स्वतःला ब्राह्मण म्हणून घेण्याचा अधिकार आहे, इतरांना नाही, हे सांगण्याचा उद्देश आहे. भगवंताने हे विचार अगदी स्पष्ट केलेत की गुण असलेला माणूस जगात कुठेही आणि कुठल्याही जातीत असला ना, कुठल्याही राष्ट्रात, कुठल्याही धर्मात जरी असला तरी शास्त्राप्रमाणे असेच गुण जर असतील तर त्याला व्यक्तीला ब्राह्मण व्यक्तित्वाचं असंच म्हणावं. आता पुढचा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये क्षत्रिय कोणाला म्हणावं, त्याचे लक्षणं काय असतात ते सांगणार आहे, तोही पाहूया. हरिओम.